नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इश्यूज मराठी व्लॉग्समध्ये आणि सुरुवात करत आहोत एका नवीन व्हिडिओला। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। लग्नाच्या घाईगडबडीत घरात एक वेगळाच उत्साह असतो आणि या लग्नामध्ये बऱ्याच प्रकारचे आपल्याला विधी, परंपरा सर्व करायचे असतात आणि त्यामधलीच एक म्हणजे अक्षता बनवणे। लग्नामध्ये ज्या मंगलाष्टकांवर अक्षता टाकल्या जातात त्या कशा बनवायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर त्यासाठी आजकाल व्हिडिओ काढण्याचं सुद्धा खूप ट्रेंड असल्यामुळे आम्हीसुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी खूप सुंदर अशी सजावट केली होती आणि सर्व सजावट करून मध्यभागी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती आणि बाजूने आम्ही सर्वजण अक्षता बनवण्यासाठी बसलो होतो। वेगवेगळ्या कलरच्या अक्षता बनवून झाल्यानंतर संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता। नवरीच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढली होती आणि बाकीच्या सर्वांच्या हातांवर सुद्धा मेहंदी काढून घेतली होती। मेहंदी काढून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घाण्याचा कार्यक्रम होता। तर त्यासाठी ही सुंदर अशी सजावट आम्ही तयार केली होती। त्यामध्ये मध्यभागी जातं ठेवलं होतं आणि त्याच्याभोवती वेगवेगळ्या कलरच्या फुलांनी सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं। सुरुवातीला एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती आम्ही सर्वात पुढे पाटावरती मांडलेली होती आणि त्याच्याभोवती 2 समया ठेवलेल्या होत्या। त्याच्या खालच्या भागात जात्याचं डेकोरेशन केलेलं होतं आणि त्याच्या खालच्या भागात नाव टाकलेलं होतं आणि ज्या वस्तू रुखवतावर मांडायच्या होत्या त्याच वस्तू इथे डेकोरेशनसाठी वापरलेल्या होत्या। त्यामध्ये बैलगाडी, चिमणीचं घरटं, हळदी कुंकवाचा करंडा आणि डोली, तुळशी वृंदावन हे सर्व होतं। आणि जे जातं आहे त्याच्याभोवती जे मांडलेलं आहे त्याच्याभोवती पाटा वरवंटा, दगडी चूल, त्यानंतर तुळशी वृंदावन, उखळ हे सर्व छोटे छोटे जे दगडी सामान आहे हे सुद्धा डेकोरेशनमध्ये वापरलं होतं। आणि घाण्याच्या डेकोरेशनसाठी आम्ही झेंडूची पिवळ्या आणि केशरी दोन्ही रंगाची फुले वापरली होती। त्यानंतर शेवंतीची पांढऱ्या रंगाची फुले होती। त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगाची जी बॉर्डर लाईन केलेली आहे त्यासाठी आम्ही आंब्याच्या पानाची कटिंग वापरलेली आहे। आणि सर्व सजावट ही आम्ही स्वतः घरी तयार केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये नवरीला बांगड्या भरण्याच्या दिवशीच घाना बांगड्याचा कार्यक्रम असं म्हटलं जातं आणि या कार्यक्रमाच्या दिवशीच जात्याचं पूजन केलं जातं। त्याच्यावरती ओव्या, गाणी म्हटली जातात आणि नवरीला चुडा भरला जातो। यामध्ये नवरीला तिचा मामा जेव्हा येतो तेव्हा मामाच्या मांडीवरती बसून हा चुडा भरून घेतला जातो आणि दोन्ही हातात विषम संख्येत म्हणजेच 9, 11 या पद्धतीने बांगड्या भरल्या जातात। आधी 5 सुवासिनींकडून या चुड्याची पूजा करून घेतली जाते आणि त्यानंतर नवरीला हा चुडा भरण्यात येतो। त्याचप्रमाणे सर्व गावातील महिला आणि घरातील महिला यांना बांगड्या भरल्या जातात।